मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी युवराज बाहेर आता आकाशकंदील लावत असतात. तर निरी, डॉल्बी आणि छबी हे तिघेही मिळून रांगोळी काढत असतात. अख्ख्या सरकार वाड्यात दिव्यांची रोषणाई सुरू असते. पूर्ण वाड्याभर डेकोरेशन सुद्धा केलेलं असतं. तेव्हा आता रात्रीची वेळ असते. तेवढ्यातच तिथे आता सपकाळ साहेब येतात आणि लगेच त्या आकाश कंदिलाची एक झालर जाळून टाकतात. तेव्हा आता युवराज म्हणतो, हे काय करताय तुम्ही सपकाळ साहेब? तेव्हा माझ्या लेकीच्या आयुष्यात तुम्ही अंधार केला ना, तुमच्याही आयुष्यात मी असाच अंधार करणार आहे, असं म्हणून आता तडातडा सपकाळ साहेब बोलू लागतो. तेव्हा आता युवराजला खूप राग येतो. युवराज त्यांच्या अंगावर धावून जातो. तेव्हा सगळेजण त्याला अडवतात. तेव्हा तो आवाज ऐकून आता सत्या, चित्रा आणि सुशीला हे सर्वजण बाहेर येतात आणि काय झालं विचारतात. तेव्हा आता पिंकी विचारते, काय झाले? तुम्ही आमच्या आकाशकंदिलाची झालर का जाळलीत? तेव्हा तुमची दिवाळी अशीच अंधारात जाणार आहे. तुमचा सरकारवाडा आता मी ताब्यात घेणार आहे. तुमची दिवाळी अशीच अंधारात जावो आणि तुमच्या डोक्यावरचं छप्पर लवकरात लवकर उडो, असं आता सपकाळ साहेब म्हणू लागतात. तेव्हा आता युवराजला अजूनच राग येतो. आता सुशीला म्हणू लागते की तुम्ही हे काय म्हणताय, आम्हाला व्यवस्थित जरा समजावून सांगताय का? आता सपकाळ साहेब म्हणू लागतात की बापूसाहेब धोंडे पाटलांनी आमच्याकडे 3 कोटीला हा वाडा गहाण टाकलाय. हे ऐकताच आता सुशीलाच्या पायाखालची जमीन सरकते. असं ती नाटकं करत दाखवते, कारण तिला सर्व काही माहीत असतं. बाकी सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण आता सपकाळ साहेबांकडे पाहू लागतात. पिंकी म्हणते की ऐन दिवाळीमध्ये माझं घर हे बेघर होणार, त्या माणसांच्या घरावरचं छप्पर बाजूला होणार, हे मी नाही सहन करू शकत. तेव्हा आता युवराज देखील खूप चवताळतो. तो म्हणतो असं होऊ शकत नाही. पिंकी आता त्याला अडवते आणि म्हणते थांबा जरा. तर आता पिंकी मनातल्या मनात म्हणते की काहीही करून आता मला हे पैसे पुन्हा द्यायलाच हवेत. आता सुशीला तिच्यावर आरोप करू लागते की ये दळभद्रे, हे सगळं काही तुझ्यामुळेच झालं आहे. तेव्हा युवराज रागातच म्हणतो, आमच्या बायकोमुळे काहीही झालेलं नाहीये. त्या नवऱ्याने हा वाडा गहाण ठेवला आहे आणि आमच्या बायकोला दोष देताय का? तर ती पिंकी सपकाळ साहेबांना विचारते, तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे? सपकाळ साहेब आता हसतात आणि म्हणतात की माझ्याकडे पुरावा नाहीये का, असं म्हणून ते सरकारी नोटीस दाखवतात. तेव्हा पिंकी आता ती नोटीस वाचते आणि युवराजला इशारा करून सांगते की खरंच हा वाडा गहाण ठेवलेला आहे, पण आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही या घरातून बेघर होणार, नाही तर आमचे 3 कोटी आम्हाला द्यायचे, मगच तुमच्या डोक्यावर हे छप्पर राहणार, अशी सपकाळ साहेब अट घालतात. तेव्हा पिंकी आता त्या नोटिसाचा एक झालर फाडते आणि म्हणते की आता ही झालर मी आकाशकंदिलाला लावते, म्हणजे आमचा आकाशकंदील असा झगमगाट करत सरकार वाड्यासमोर दिमाखात उभा राहील, असं म्हणून ती आकाशकंदिलाला त्याच नोटिशीची झालर लावते. ते मी माझ्या माणसांच्या डोक्यावरचं छप्पर अजिबात दूर होऊ देणारच नाही. हे पिंकीचं चॅलेंज तुम्हाला आहे. तेव्हा आता सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं. 3 कोटी रुपये एवढे कसे एकत्र गोळा करायचे? त्यानंतर आता घरात सगळेजण हिशोब करत बसलेले असतात. पिंकी आता सुशीलासमोर तिचे सर्व दागिने घेऊन जात म्हणते की मला हे माईसाहेबांनी दिले होते, आपण हे दागिने मोडून टाकूयात. तेव्हा आता छबी म्हणते, मी सर्व कॅल्क्युलेशन केलं आहे आणि काहीही होणार नाहीये, कारण दागिन्यांची किंमत फार फार तर 50-60 लाख रुपये होईल. मग पुढचं काय करायचं? 3 कोटी रुपये आहेत. पिंकी म्हणते होईल आपलं काहीतरी. तेव्हा सुशीला म्हणते, तुझ्या दागिन्यांनी काय होणार आहे ग? हे सगळं वाटोळ तुझ्यामुळेच झालंय, बाकी काय? तेव्हा युवराज जोरातच आईवर ओरडतो आणि म्हणतो, काय झालंय आमच्या बायकोमुळे? काहीच झालेलं नाहीये. तुमच्या नवऱ्यानेच हा वाडा गहाण ठेवला होता. तेव्हा त्या नैनादेवी आणि रावतींच्या कृपेमुळे आमचे बापूसाहेब हे आमदार झाले होते आणि हा वाडा त्यांनी उभारला होता. आणि तुम्ही असं काय म्हणता युवराज? तेव्हा आता आमच्या बायकोला अजिबात दोष द्यायचा नाही, असं आता रागातच युवराज म्हणतो. तेव्हा तू मला काय करणार आहेस, असं म्हणून स्वतःच सुशीला तोंडात मारून घेते आणि स्वतःचं तोंड झोडून घेत म्हणते की तू काय आता बायकोसाठी आईला मारणार आहे का, असं म्हणून ती आता खूप वेळ स्वतःच्या तोंडात मारून घेते. सगळेजण तिला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण आता सुशीला ऐकायला तयार नसते. छबी सर्वांवरच जोरात ओरडत म्हणते, अरे बास आता, अगं आई तू सर्वांपेक्षा मोठी आहे ना, तू तरी समजून घे जरा. ह्या क्षणी आपण पिंकीला सपोर्ट करायला हवा. तर
आता सुशीला म्हणू लागते ही सर्व जबाबदारी पैसे फेडण्याची तिची आहे, तिनेच हे सगळं काही केलं, अख्ख्या घराचं वाटोळच तिच्यामुळे झालंय. आता युवराजला अजूनच राग येतो. तेव्हा तो म्हणतो कारभारी तुम्ही बाजूला व्हा अगोदर. तेव्हा छबी म्हणते अरे समजून घ्या सर्वांनी, असं म्हणून ती सुशीलालाच आता बोलू लागते की अगं आई तू आम्हाला सपोर्ट करायला हवा, आम्हाला धीर द्यायला हवा, आपण काय काय करू शकतो या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, आणि तूच काय काय अशी तोंड झोडून घेते, स्वतःच्या तोंडात मारून घेतेस, हे शोभतं का तुला? तर आता सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आता चित्रा उठते आणि म्हणते मला माहीत असतं की हा सरकारवाडा भिकारवाडा होणार आहे, तर मी कधीच या सत्याबरोबर लग्न केलं नसतं. तेव्हा सगळेजण खूप रागात तिच्याकडे पाहू लागतात. छबी म्हणते अगं तुझ्या जिभेला हाड आहे की नाही, माझ्या भावाबद्दल तू असं बोलतेस? तेव्हा आता ती काय चुकीचं बोलतीये, अरे हे सगळं काही घाटवाडीच्या मुलीमुळे झाले असं सुशीला म्हणते. तर आता छबी म्हणते मी माझं स्त्रीधन, माझ्याकडे जेवढी रक्कम आहे तेवढं सगळं काही आता पिंकीला देणार आहे, कारण माझा तिला फुल सपोर्ट आहे. पिंकी म्हणते पिये दाजींना ही गोष्ट समजली, ते सुद्धा आपल्याला मदत करणार आहेत, त्यांच्याकडे आहे नाही तेवढं ते देणार आहेत. तेव्हा छबी ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच आता सत्य देखील उठतो आणि म्हणतो मी पण चित्राचे दागिने गहाण टाकतो आणि जेवढे पैसे मिळतील तेवढे उभे करतो आपला सरकारवाडा सोडवण्यासाठी. तेव्हा आता चित्रा म्हणते ऐ नाही हा अजिबात नाही, मी अजिबात माझा एक दागिना सुद्धा देणार नाही, तुला पैसे कमवायची अक्कल तरी आहे का? तेव्हा आता बिनकामाचा कुठला असं ती नवऱ्याबद्दल अपशब्द वापरते. तेव्हा छबी आणि युवराज तिच्यावर चवताळून धावून जातात. माझ्या भावाबद्दल असं बोलायचं नाही असं म्हणतात. तेव्हा मी काय चुकीचं बोलले का, खोटं बोलले का, असं चित्रा म्हणते. छबी तर आता लगेच तिच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते मी तुला सांगितलं ना सत्याबद्दल असं बोलायचं नाही, तो कसाही असो माझा भाऊ आहे. आता सुशीला चित्राची बाजू घेत म्हणते की तिचं तरी काय चुकलंय. सत्या म्हणतो आई तू माझी सुद्धा बाजू घेणार नाही का? तेव्हा सुशीला म्हणते कशी घेऊ रे तुझी बाजू, तू कधी बायकोला सपोर्ट केला का? सारखा आपला सगळ्यांच्या पाठीमागे फिरतोस, ही पैसे कमवायची सुद्धा अक्कल नाही. पिंकी सर्वांना आता गप्प करते आणि म्हणते जर चित्रवहिनींना स्वइच्छेने दागिने द्यायचे नसतील तर नाही देऊ देत, आपण दुसरं काहीतरी करूयात. तेव्हा मला या बायकोने लाज आणली आहे असं सत्या चिडूनच तिला म्हणतो. तेव्हा सुशीला पुन्हा म्हणते हे सगळं या घाटवाडीच्या मुलीमुळेच झालंय. तेव्हा युवराज पुन्हा सुशीलाला गप्प करत म्हणतो माझ्या बायकोमुळे काहीही झालेलं नाहीये. त्यानंतर आता युवराज म्हणतो की तुम्ही सर्वांनी शांत राहा, आपण काहीतरी रक्कम उभी करू. पिंकी म्हणते उद्या धनत्रयोदशी आहे, आपण बँकेत जाऊ आणि तिकडून काही आपल्याला मदत मिळेल. छबी म्हणते अगं पिंकी मदत कशी मिळणार, आपल्याकडे गहाण ठेवायला तारण ठेवायला काहीतरी हवं ना. तर गालातल्या गालात आता सुशीला हसते आणि रूममध्ये जाऊन बापूसाहेबांना लगेच कॉल करते. फोन करण्यासाठी किती वेळ लावला तुम्ही असं आता बापूसाहेब तिला विचारतात. ती म्हणते की इथे खूप राडा झालाय, आता सरकारवाड्याचा लिलाव होणार आहे, पण सत्या युवराज आणि ती पिंकी पैसे गोळा करण्यासाठी उद्या बँकेत जाणार आहे. तेव्हा त्यांचं आयुष्य आत्तापर्यंत आमच्याकडून पैसे घेण्यात गेलं, ते कसले पैसे गोळा करतायत, आम्ही त्यांना गोळाच करू देणार नाही असं आता बापूसाहेब म्हणतात. तर आता बापूसाहेबांजवळ सपकाळ साहेब बसलेली असतात. तर पुढे काय होतंय ते आम्हाला सांगा असं म्हणून बापूसाहेब आता सुशीलाला पुढे काय काय करायचं हा प्लॅन सांगतात आणि मग फोन ठेवतात. तर आता सपकाळ साहेबांना बापूसाहेब म्हणतात की यांना कुठेही लोन मिळणार नाही अशी व्यवस्था करा, त्यांच्या पाठीमागे माणसे पाठवा, सरकारवाड्याच्या लिलावाला सुरुवात करा. तेव्हा आता सपकाळ साहेब म्हणतात की हो. आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुशीला म्हणते मला नाही वाटत की तुला एवढे पैसे मिळतील म्हणून, तेव्हा तुझ्याकडे एक उपाय आहे, तू बापूसाहेबांकडे जायचं, त्यांच्या पायावर नाक घासायचं, माफी मागायची, म्हणजे ते सरकारवाडा वाचवतील. तेव्हा आता पिंकी म्हणते हे करण्यासाठी मी तयार आहे. तर सुशीला गालातल्या गालात हसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.